आशा ग्रामसंघामध्ये असते व नवीन बचत गट जॉईन झालेला असतो. का आशाताई, आपल्या ग्रामसंघामध्ये आता एकूण 12 बचत गट आहेत ना? हो अध्यक्षताई. मग दादानी तुम्हाला काही सांगितलं की नाही? कशाबद्दल ताई? अहो, एक नवीन बचत गट येणार आहे आपल्या ग्रामसंघामध्ये. नाही, याबद्दल सर काही बोललेच नाहीत. ठीक आहे, मग त्यांना विचारून घ्या एकदा. आशा सरांना कॉल करते. सर, कामात आहात का? नाही, बोला ना. आपल्या ग्रामसंघामध्ये नवीन बचत गट येणार आहे का? हो ताई, सांगायचं राहूनच गेलं तुम्हाला. तुम्ही मीटिंगच्या दिवशी नव्हता ना? हो सर, माझी तब्येत खूप खराब होती हो, त्यामुळे मला जमलं नाही यायला. काहीच हरकत नाही. थोड्याच वेळात त्या बचत गटामधील संबंधित व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये येत आहेत. त्यांच्याकडून सभासद निधी घ्या व त्याची नोंद करा, आपल्या खातेवहीमध्ये सुद्धा आणि ॲपमध्ये सुद्धा. अच्छा, ठीक आहे सर. कॉलवरील संवाद संपतो. बचत गटातील प्रमुख कार्यालयात येतात व सभासद फीस देऊन निघून जातात. का आशाताई, केली का नोंद या बचत गटाची? हो, केली ना मॅडम. आणि त्या ॲपमध्ये? हो, म्हणजे मी तसा प्रयत्न करत होते, पण नेमकं मला कळलं नाही की कसं करतात. काल सर बोलले होते की सर्व खर्च नोंदवू शकतो, पण उत्पन्नाबद्दल काही उल्लेख केला नव्हता. आणि माझ्याही लक्षात नाही आलं त्यांना की आपण जाऊन विचारावं असं. ठीक आहे ताई, घे तू आता सरांना विचारून, ते येतीलच इतक्यात. सर ग्रामसंघामध्ये येतात. आले होते का ते बचत गट? हो, आले आणि सभासद फी सुद्धा देऊन गेले. मग याची नोंद केलीत का तुम्ही? खातेवहीमध्ये तर केली. आणि ॲपमध्ये? नाही, मॅडम पण हेच विचारत होत्या. मग तुम्ही काय सांगितलं त्यांना? मी हेच बोलले की तुमच्याशी बोलून करते सगळं. तुम्ही काल बोललात ना की सर्व खर्चाची नोंद होणार, तर मला वाटलं की फक्त खर्चच होणार. नाही, आपण यामध्ये सर्व उत्पन्न पण घेऊ शकतो. उत्पन्न? कोणते उत्पन्न? अगदी सर्वच. आपल्या ग्रामसंघांना जे पैसे येतात त्या सगळ्यांचीच नोंद करायची. चला सर, सांगा मग आता हे पण. हो, आधी सभासद फीचा व्यवहार कसा नोंदवायचा ते बघू, मग पुढचं नंतर सांगतो. ही घ्या सभासद फीची नोंदवही. बरं, ॲप ओपन करा आणि त्यात लॉग इन करून घ्या. पुढे रिसिप्ट म्हणजे पावती यावर क्लिक करा. आता खाली मेंबरशिप फीज म्हणजे सभासद फीवर क्लिक करायचे. आणि आता उजव्या बाजूला खाली अधिकचे चिन्ह आहे यावर क्लिक करा. इथे ज्या दिवशी आपल्याला सभासद फी आली ती तारीख टाकायची. पुढे जर का पैसे कॅशमध्ये आले असतील तर कॅशचं खातं निवडायचं, नाहीतर बँकेचं नाव निवडायचं. आता कोणाकडून सभासद फी आली आहे त्याचे नाव टाकायचे. आता नरेशनमध्ये या व्यवहारासंबंधीची अधिक माहिती टाकायची. जर का चेक मिळाला असेल तर त्याचा नंबर टाकायचा. पुढे नेक्स्टवर क्लिक करायचं. एवढं समजलं का ताई? काही अडचण असेल तर विचारा बरं का. नाही सर, तसं काही कठीण नाही, समजतंय मला. छान, मग पुढचं सांगतो आता. पुढे खाली उजव्या बाजूला प्लसचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं. आता आपल्याला सभासद फी मिळाली आहे ना, म्हणून इथे ॲडमिशन फीचं खातं निवडायचं. पुढे किती रक्कम आली आहे ती टाकायची. आता खाली सेव्ह म्हणून बटन आहे त्यावर क्लिक करायचं आणि पुन्हा एकदा सेव्ह बटनवर क्लिक करायचं. झालं. एवढीच प्रोसेस करायची आहे आपल्याला. यात प्रिंटचं पण ऑप्शन आहे बघा. त्यासाठी आपण जो व्यवहार नोंदवला आहे ना त्यावर क्लिक करायचं आणि वरती सेंडचं बटन दिसतंय त्यावर क्लिक करायचं. आता प्रिंट दिसतंय ना? सर, पण हे तर छोटं दिसतंय, वाचता येत नाहीये. त्यावर दोनदा क्लिक करा बरं. आणि आपण फोटो कसा झूम करतो तसं करा. हे बघा, दिसलं का? हो हो सर, आता दिसतंय. सर, हे बघा, खालती शेअरचं पण बटन आहे. म्हणजे मी हे व्हॉट्सअपला पण पाठवू शकते ना, आपण फोटो पाठवतो तसं. हो हो ताई, बरोबर बोललात. धन्यवाद सर, मला आता सगळं नीट समजलंय. पुढे मी माझी एकटीच करेन. छान ताई, तुमचा आत्मविश्वास आवडला मला.